अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो बघा, 13 फेब्रुवारी मंगळवार अत्यंत विशेष आणि सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे गणेश जयंती। माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बघा, आजचा व्हिडिओ मी थोडासा लेट घेऊन आलेली आहे, कारण आमच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। नवसाचा बाप्पा आपण ज्यांना म्हणतो, तर हे नवसाचे बाप्पा 1.5 दिवसांसाठी आमच्या घरी विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळेच आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मी तुमच्यासाठी लेट घेऊन आलेली आहे। त्यासाठी मी सगळ्यात अगोदर क्षमा मागते। बघा, आजचा जो दिवस आहे हा आपल्या लाडक्या बाप्पांचा वाढदिवस, गणेश जयंती म्हणजे आपल्या बाप्पांचा वाढदिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो। खरं तर आजचा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। खरं तर आज करावयाच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गणेश जयंतीचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय 51 अक्षतांचा म्हणजे 51 तांदळांचा आहे। हा एक उपाय तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल, अडलेली कामे मार्गी लावेल, कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळवून देईल। जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जमत नसेल तर विवाह जमेल। घरामध्ये जर तुमची मुलं शिक्षण घेत असतील, एक्झाम देत असतील तर त्यांना सफलता प्राप्त करून देईल। तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरामधील सगळ्या सदस्यांची, घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल। बघा, हा उपाय संपूर्ण वर्षभरात आपल्याला फक्त एकदाच गणेश जयंतीच्याच दिवशी करता येतो। खरं तर मंगळवारचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि गणेश जयंतीचा दिवस असेल, चतुर्थीचा जो दिवस असेल तो देखील गणपती बाप्पांसाठी समर्पित असतो। खरं तर ज्याही मंगळवारी चतुर्थीचा योग असतो किंवा जयंतीचा योग असतो तर तो दिवस आपण अंगारक योग म्हणून साजरा करत असतो आणि हा योग अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। बघा, आज आलेला हा अंगारक योग अत्यंत शुभ आहे, त्यामुळे आजच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। दिवसभरातून रात्रीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी काय करायचं तर आपल्या देवघराच्या समोर आसन टाकून सगळ्यात अगोदर आपल्याला बसायचं आहे। त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये असणारी एक छोटीशी प्लेट, ताम्हण वगैरे असेल ते घेतलं तरीही चालेल, पंचधातूचं कुठलं भांडं असेल ते घेतला तरीही चालेल। या भांड्यामध्ये तुम्हाला 21 अख्खे तांदूळ ठेवायचे आहे। मात्र या तांदळांना थोडंसं कुंकू लावायचं आहे, हळद लावायचं आहे आणि हळद कुंकवाने मिक्स केलेले हे तांदूळ 21 तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि या तांदळाच्या वरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। ठीक आहे। यानंतर अजून एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे आणि या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, कच्चं दूध घालायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, थोडेसे अक्षता घालायचे आहेत, एखादं लाल रंगाचं फूल टाकायचं आहे, गंगाजल असेल तर ते गंगाजल टाकायचं आहे। हे सगळं तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला थोडं पाणी जे आहे ते गणपती बाप्पांच्या वरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना 1 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे। तुम्हाला येत नसेल, गुगलवरती फक्त गणपती अथर्व शीर्षम टाका, सहजच तुम्हाला गुगलला भेटून जाईल, यूट्यूबला भेटून जाईल। तुम्ही फक्त श्रवण केलं म्हणजे फक्त ऐकलं तरीही खूप आहे। ठीक आहे, तुम्ही श्रवण करू शकता किंवा जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामधून तुम्ही बघून म्हटलात तरीही चालेल। बऱ्याच लोकांचे आता हे तोंडपाठ झालेलं आहे, कारण प्रत्येक चतुर्थीला आपण हे म्हणत असतो। गणपती अथर्व शीर्ष ही गणपती बाप्पांची सर्वात प्रभावी सेवा आहे आणि त्यांची जयंती आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये ही सेवा झालीच पाहिजे। ठीक आहे, तर आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजे मूर्तीवरती हे जल अर्पण करत गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ साफ करून पुसायची आहे। ती एखाद्या चौरंगावरती किंवा देवघरामध्ये तिची जी मूळ जागा आहे तिथे तुम्हाला ही बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची आहे। यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे हा दिवा त्या बाप्पांच्या मूर्तीला ओवाळायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, 2-4 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला लवंगाच्या काड्या म्हणजे फुलवाले अख्खे शाबीत जे लवंग असतात हे लवंग तुम्हाला घालायचे आहेत आणि याचा जो धूर आहे तो गणपती बाप्पांना असं तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे सगळं करून झालं की त्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे।
तुम्हाला जीही आरती येत असेल बापांची, आता सगळ्यांना मोस्टली एकच आरती येत असेल, सुख करता दुःख करता, तुम्ही ती आरती म्हटली तरीही चालेल. बाप्पांची आरती म्हणायची आहे. आरती म्हणून झाली की त्यानंतर आपल्याला 51 अख्खे व्यवस्थित असणारे तांदूळ घ्यायचे आहेत. बघा, कुठलीही पूजा असेल तर ती अक्षदांशिवाय, तांदळांशिवाय अपूर्ण ठरते. खरं तर अक्षदांचं महत्त्व हे पूजेत शुभ कार्यात अत्यंत विशेष महत्त्वाचं मानलं जातं. उतार्यातही, म्हणजे कुठलाही उतारा करायचा असेल तर त्याच्यासाठीही, कुठलीही बाधा घालवण्यासाठीही आणि कुठल्याही शुभकामाची सुरुवात करण्यासाठीही अक्षदा ह्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा कुठलंही पूजेचं साहित्य नसतं किंवा एखादं साहित्य संपलेलं असतं तर त्या ठिकाणी अक्षदांचा वापर करून ती जी पूजा आहे ती पूर्णपणे म्हणजे आपण त्याला म्हणतो की ती जी पूजा आहे ती पार पाडली जाते. इतकं या अक्षदांचं महत्त्व आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला ह्याच 51 अक्षदा घ्यायच्या आहेत. या 51 अक्षदांच्या वरती तुम्हाला थोडंसं कुंकू घालायचं आहे, थोडंसं शेंदूर. शेंदूर हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे शेंदूर थोडंसं शेंदूर घालायचं आहे, थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये कुंकू घालायचं आहे. याच्यावरती तुम्हाला थोडंसं चंदनाची पावडर किंवा ओलं चंदन, ओला जो गंध असतो तो घेतला तरीही चालेल, सुका असेल तर सुका घाला. ठीक आहे. हे सर्व त्या 51 तांदळांच्या वरती घालायचं आहे. वरती थोडंसं अत्तर शिंपडायचं आहे आणि संपूर्ण हे दोनही हातात घेऊन असं मिक्स करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण त्या अक्षदांना हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे. एक एक अक्षदा म्हणजे एक एक तांदळाचा दाणा उचलायचा या 3 बोटांनी. ठीक आहे. तर अंगळीच्या शेजारची ही 2 बोटं आणि हा अंगठा, या 3 बोटांनी एक तांदळाचा दाणा उचलायचा, तो गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा जप करायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा उचलायचा, तो पुन्हा अर्पण करायचा, पुन्हा गणपती बाप्पांचा जप करायचा. असे 51 दाणे एक एक करत उचलायचे, ते अर्पण करायचे आणि ते बाप्पांचा जोही मंत्र तुम्हाला दिसेल, तुम्ही ओम गण गणपती नमो नमः म्हणू शकतात, तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकतात, तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकतात किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांचा माळा मंत्र जो आहे तो म्हणू शकतात. ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणू शकतात. ठीक आहे. जोही मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत तो अक्षदांचा ती जी अक्षदा आहे ती बाप्पांच्या वरती अर्पण करायची. असे सर्व दाणे अर्पण करून घ्यायचे. सर्व दाणे अर्पण घेतले की त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. पुन्हा जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. रात्रभर हे जे तांदूळ, हे ज्या अक्षदा आहेत ह्या गणपती बाप्पांच्या समोर त्यांच्या मूर्तीवरतीच असल्या पाहिजेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी, वसंत पंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, त्यावेळेस ह्या ज्या 51 अक्षदा आपण गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांवरती अर्पण केलेल्या आहेत, ह्या सर्व अक्षदा तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये घ्यायच्या आहेत. यातील थोड्याशा अक्षदा 4 कोपऱ्यांना टाकायच्या आहेत. आपल्या घराच्या आतील ज्या 4 दिशा, जे 4 कोण असतात, कोपरे ज्याला आपण म्हणतो, त्या 4ही कोपऱ्यांना थोड्या थोड्या अक्षदा टाका. 2-4 दाणे काय असतील ते टाका आणि बाकीच्या राहिलेल्या अक्षदा या लाल कपडामध्ये घट्ट बांधून ती जी पोटली तयार होईल ही तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये ठेवू शकता. मुलं अभ्यासासाठी बाहेरगावी असतील त्यांच्यासोबत देऊ शकता किंवा मग तुमची मुलं एक्झामसाठी जात असताना, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात असताना त्यांच्यासोबतही ही पोटली तुम्ही ठेवू शकता. अखंड स्वरूपाने ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. बघा, याचा असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल. गणपती बाप्पा साक्षात तुमच्या सोबत असल्याचा तुम्हाला वास होईल. बाप्पांची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. गणपती बाप्पा नेहमीच तुमच्याकडे प्रसन्न राहतील, इच्छित मनोकामना पूर्ण करतील आणि तुमच्या सगळ्या कामांमधील असणारे अडथळे जे आहे ते दूर करतील. विघ्न संकटांचा नाश करतील, तुम्हाला बुद्धी देतील, व्यवस्थित निर्णय घेण्याची क्षमता देतील. कारण सगळ्यांनाच माहिती असेल की गणपती बाप्पा जे ते बुद्धीचे दैवत मानले जातात. गणपती बाप्पा हे संकटहर्ते मानले जातात. गणपती बाप्पा हे दुःखहर्ते मानले जातात, जे दुःखांचा संकटांचा नाश करणारे दैवत आहेत. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.